नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र राज्यामधील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी बऱ्याच वेळा व्हर्टिकल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये खूप साऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये कन्फ्युजन क्लिअर असतं. परंतु जे हॉरिझॉन्टल रिझर्वेशन आहे त्याच्यामधील डिफेन्स कोटा जो असतो तो सुद्धा गव्हर्नमेंट MBBS मध्ये त्याचबरोबर BMS BDS मध्ये आपल्याला ऍडमिशनसाठी याचा उपयोग होऊ शकतो. त्याच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये ह्या हॉरिझॉन्टल स्पेशल रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये आज आपण एक महत्वाची माहिती घेत आहे. बऱ्याच वेळा डिफेन्स म्हणजे आर्मीमध्ये किंवा लष्करामध्ये किंवा सीमावर्ती भागामध्ये आपल्या भारत देशाच्या आर्मीमध्ये किंवा सैनिक भरतीमध्ये ज्यांनी ड्युट्या बजावत आहेत, सध्या जे आजी सैनिक आहेत किंबहुना जे माजी सैनिक आहेत किंवा सेवानिवृत्त झालेले आहेत, किंबहुना असे काही विद्यार्थीचे असतात की त्यांचे पालक हे दुसऱ्या राज्यातील असतात, परंतु सध्या ते महाराष्ट्र राज्यामध्ये हे सेवा बजावत असतात. लष्करमध्ये किंवा सैनिकमध्ये किंवा आर्मीमध्ये अशा विद्यार्थ्यांसाठी एक डिफेन्स 1, 2, 3 नावाचं रिझर्वेशन उपलब्ध असतं आणि त्या संदर्भात आज आपण डिटेल चर्चा करणार आहे. एक तर डिफेन्स 1, 2, 3 म्हणजे काय हे आताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्याचबरोबर आताच्या व्हिडिओमध्ये आपण इलिजिबल यासाठी कोण आहे हे एक पाहणार आहे. त्याचबरोबर यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागतात त्या एक महत्वाची टॉपिक आहे आणि त्याचबरोबर याच्यासाठी रिझर्वेशन मधले सीट्स किती उपलब्ध असतात आणि त्या कोट्यांची विभागणी कशी असते या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. बऱ्याच वेळा डिफेन्स या कॅटेगरीसाठी फक्त गव्हर्नमेंट MBBS मध्ये आपल्याला रिझर्वेशन असतं. त्यामुळं बऱ्यापैकी विद्यार्थी आणि पालकांनी ही एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की याच्यामध्ये जे विद्यार्थी जे पालक विद्यार्थ्यांचे पालक जे आहेत ते पालक आर्मी, नेव्ही किंवा एअरफोर्स मध्ये जे ड्युटी करतायत अशा विद्यार्थ्यांसाठी हे रिझर्वेशन उपलब्ध आहे. बऱ्याच वेळा या रिझर्वेशनला आपण स्पेशल रिझर्वेशन असं म्हणतो आणि या स्पेशल रिझर्वेशन मध्ये डिफेन्स रिझर्वेशन D1, 2, 3 असं याच्यामध्ये डिव्हिजन होत असतं. भारतीय लष्करामध्ये आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंबहुना या सर्व समकक्ष असणाऱ्या डिफेन्स कॅटेगरी मधून विद्यार्थ्यांनी निवृत्त झालेले किंवा सध्या चालू असणारे किंवा सेवा बजावत असणाऱ्या सैनिकांच्या पाल्यासाठी फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसमध्ये 5% हा सर्वात महत्वाचा टॉपिक आहे किंवा 5 जागा यामधील जी संख्या सर्वात कमी आहे, उदाहरणार्थ 100 सीटचं सीट कॉलेज असेल आणि त्या ठिकाणी जर 5% रिझर्वेशन असेल तर ते 4 सीट्स उपलब्ध आहेत. त्यामध्ये जर समजा 200 सीटचं कॉलेज असेल तर त्या ठिकाणी मात्र फक्त 5 जागा असतात. त्याच्यापेक्षा जी संख्या कमी असेल तेवढ्या जागा राखीव असतात. याची विभागणी मात्र पुढील प्रकारे केलेली आहे. त्यामध्ये डिफेन्स 1 साठी 3% रिझर्वेशन असतं, डिफेन्स 2 साठी 2% रिझर्वेशन असतं आणि 2% रिझर्वेशन हे डिफेन्स 3 साठी असतं. आणि हे जे रिझर्वेशन आहे ते हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असतं, त्याला स्पेशल रिझर्वेशन असं म्हटलं जातं. डिफेन्स 1 जे कॅटेगरी आहे त्या विद्यार्थ्यांना म्हणजे जे लष्करमधील किंवा सैनिक दलामध्ये ड्युटी बजावून जर समजा तुम्ही रिटायर झालेला असाल किंवा माजी सैनिक असाल तर त्यांच्यासाठी डिफेन्स 1 या कॅटेगरीमध्ये तुमचं वर्गीकरण होतं. आणि जर लष्करामध्ये सध्या सेवा बजावत असेल म्हणजे सैनिक स्वतः असतील, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांचे पालक जर लष्करामध्ये किंवा सैनिक दलामध्ये जर सध्या डिफेन्स मध्ये सेवा बजावत असतील तर चालू असणाऱ्या आजी सैनिकांसाठी 2% डिफेन्स रिझर्वेशन असतं. आणि लष्करामध्ये सेवा बजावत असणारे महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांचे पालक असतील परंतु सध्याच्या स्थितीमध्ये ते महाराष्ट्र राज्यामध्ये जर सेवा देत असतील किंवा त्यांची जर ड्युटी महाराष्ट्र राज्यामध्ये असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स 3 मधून रिझर्वेशन होत असतं. त्यांचं डोमिसाईल जरी दुसऱ्या राज्यातलं असेल परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये जर सेवा बजावत असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र तुम्हाला डिफेन्स 3 मधून आपल्याला हे रिझर्वेशन मिळत असते. बऱ्याच वेळा एक CET सेलच्या वेबसाईटवरती डिफेन्स 1 आणि 2 साठी एक फॉर्मेट उपलब्ध आहे. या फॉर्मेट वरून ते तुमचे जे अथोराइज जे काही सिस्टम असते त्यांच्या अधिकृत अधिकाऱ्याकडून तुम्हाला त्याच्यावरती सही सिक्का
त्यांनी जे सेवा बजावत असलेले किंवा रिटायर असलेले सर्टिफिकेट आपल्याला असणं गरजेचं असतं. हे डिफेन्स 1 आणि डिफेन्स 2 या कॅटेगरीसाठी. परंतु डिफेन्स 3 कॅटेगरीसाठी मात्र ट्रान्सफर सर्टिफिकेट आपल्याला असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही जर मध्य प्रदेशमध्ये असाल किंवा पंजाबमधील असाल तर अशा विद्यार्थ्यांच्या पालकांची बदली जर महाराष्ट्र राज्यामध्ये झालेली असेल तर अशा विद्यार्थ्यांसाठी डिफेन्स 3 साठीचं रिझर्वेशन नसतं. हे रिझर्वेशन फक्त गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज MBBS कॉलेजमध्ये असतं. सेमी गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट किंवा डीम्ड मध्ये डिफेन्ससाठी कसल्याही प्रकारचं रिझर्वेशन नसतं. आता या रिझर्वेशन मध्ये जर समजा एकही विद्यार्थी डिफेन्स 1चा किंवा 2चा नाही मिळाला तर त्याचं एक वेगळं एक कॅल्क्युलेशन असतं की त्यातले काही विद्यार्थी इकडे तिकडे ट्रान्सफर होऊ शकतात आणि विद्यार्थी नाही मिळाला तर त्या कॅटेगरीला ते विद्यार्थी म्हणजे ते काही ते सीट मात्र त्या कॅटेगरीला वर्ग केले जातात. या सर्व जागांमध्ये महिलांसाठी 30% समांतर आरक्षण सुद्धा असतं. म्हणजे एखाद्या कॉलेजमध्ये 5 सीट असतील तर त्यातले 1.5 सीट्स मात्र मुलींसाठी राहणार आहेत. म्हणजे 30% आरक्षण हे समांतर आरक्षण हे महिलांसाठी सुद्धा उपलब्ध आहे. एकंदरीत डिफेन्स 1, 2, 3 म्हणजेच लष्करमध्ये, सैनिकमध्ये, नेव्ही दलामध्ये ज्यांचे पालकांनी ड्युटी केलेले आहे, म्हणजे ते माजी सैनिक असतील किंबहुना सद्यस्थितीमध्ये आजी सैनिक असतील किंबहुना दुसऱ्या राज्यातल्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या सेवा बजावत असतील तर अशांसाठी डिफेन्स 1, 2, 3 साठीचं पॅरलल अशा प्रकारचं हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असतं. आणि त्या रिझर्वेशनच्या संदर्भातला डिटेल आजच्या ह्या व्हिडिओमध्ये बनवण्याचा प्रयत्न केलाय. कदाचित तुम्हाला नाही समजलं तर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये तुम्ही या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता. 100% आपल्या या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्व गोष्टी देण्याचा प्रयत्न करू. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना डिफेन्स रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.